हाय, मी अनिता फूड ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. चला तर आता आपण बघणार एग मसाला. जास्त ग्रेव्हीमध्ये नाही तर थिकमध्ये बघणार आहे. तुम्ही हे डब्यामध्ये घेऊन जाऊ शकता. तर आपण साहित्य काय आहे ते पुढे 3 अंडी घेतले, त्यानंतर तुम्ही 2 टमॅटो मीडियम साईज घेतले, 2 टमॅटो मीडियम साईज, 2 कांदे मीडियम साईज, कोथिंबीर घेतली आहे आणि हळद घेतली आहे. ह्याच्यामध्ये हे बघा हळद आहे. किती क्वांटिटी मला तेवढंच घेतलं आहे. मीठ घेतलं आहे चवीनुसार. घरचा मसाला आहे. खोबरं, आलं लसणाची पेस्ट आणि कोथिंबीरचं ग्राइंड करून म्हणजे पेस्ट करून घेतली आहे. तेल घेतलं आणि कोथिंबीर घेतली. तर हे घेतलं आहे. तर आता पुढे कसं करायचं हे पुढे सांगते. तर हे मिरची पावडर घेतलं आहे अंबारीचं आणि नंतर हे चिकन मसाला घेतला आहे. चिकन मसाला सुहाण्याचा तुमच्याकडे कोणता अवेलेबल असेल ते तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. चला आता पुढे बघू आपण काय करायचं. हे आलं लसूण पेस्ट आणि खोबरं आणि कोथिंबीर ॲड केलेलं पेस्ट बनवलं आहे आणि ते आहे हे ग्राइंड करून ठेवलं आहे. तर आता मी कढई घेतली आहे. त्या कढईमध्ये मी कांदा फ्राय करून घेणार आहे. कांदा आणि टमॅटो मी पहिला कांदा फ्राय करून घेते. थोडंसं तेल ओतून मी कांदा फ्राय करून घेतला आहे आणि त्याच पद्धतीने मी टमॅटो पण फ्राय करून घेतला आहे. तर ह्या दोन्हीची आपल्याला क्वेरी बनवायची आहे, म्हणजे पेस्ट बनवायचं आहे. हे दोन्हीचं हे दोन्ही मी घेतलं आहे. हे दोन्हीचं पेस्ट बनवते. हे बघा मी पेस्ट रेडी करून ठेवलं आहे. चला आता आपण कमी तेलामध्ये बनवणार आहे. हे बघा एग मसाला. हे बघा टमॅटो आणि आपलं कांद्याचं हे आहे. मी आता कढई घेतली, त्याच्यामध्ये आता मी तेल ॲड करते. थोडंसं तेल घेतलं, मी जास्त तेल यूज नाही करणार आहे आज. थोडंसं तेल घेतलं, गरम झालं आहे का चेक करते मी आणि त्याच्यानंतर आपण पुढची स्टेप बघू. या पद्धतीने तुम्ही एकदा बनवून बघा. तर मी हे टमॅटो आणि कांद्याची पेस्ट मी पहिला ॲड करते आणि हे चांगलं फ्राय करून घेणार आहे 10 ते 15 मिनटं. ह्याला तेल सुटायला पाहिजे भाजून आणि त्याचं हे बघा खोबरं, आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर ॲड केले. ते मी आधीच मसाला बनवून ठेवला होता आणि तो मी डायरेक्टली ह्याच्यात ॲड करते सगळं. आणि हे घरचा मसाला आहे. घरचा मसाला हळद ॲड केली आणि मीठ टाकलं आणि तिखट टाकते. थोडंसं कमी क्वांटिटीमध्ये टाकणं आहे, थोडंसं बस. त्याच्यानंतर मी आता पुढे सोनाचा चिकन मसाला थोडंसं ॲड करणार आहे. ह्याच्यात एग मसाला बनवतो आहे तर थोडंसं म्हणून सुहाना मसाला ॲड करणं आहे. एकदम थोडंसं, जास्त क्वांटिटीमध्ये नाही, कारण की आपल्याला हे मसाला बनवायचा एकदम. आणि हे आपल्याला डब्यांसोबत खाण्यासाठी ह्याचं स्ट्रक्चर असं तयार झालं आहे. आणि ह्याच्यात थोडंसं मी हे बघा थोडंसं पाणी टाकून असं पूर्ण चांगल्या प्रकारे थिक बनवून घेतलं आणि थोडंसंच पाणी ॲड करा. जास्त पाणी ॲड नाही करणार आहे मी, कारण मला ग्रेव्ही नाही बनवायचं. हे मला डब्याला देण्यासाठी बनवायचं आहे. हे बघा थोडंसंच ॲड केलं आणि ह्याच्यामध्ये मी एक डायरेक्टली असंच टाकणार आहे, एक कट करून नाही टाकणार आहे. एग मसाला आहे, जास्त मसाल्याचा यूज न करता बनवला आहे. तर तुम्ही या पद्धतीने एकदा बनवून बघा. सिंपल पद्धत आहे. घरी अवेलेबल मसाले आहेत त्यानुसारच आहे. तर ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर ॲड करते आणि फ्राय करून घेते. हे बघा मस्त असं रेडी झालं आहे एग मसाला. या पद्धतीने तुम्ही एकदा बनवून बघा.
सिंपल आहे, जास्त मसाल्याचा यूज न करता बनवलं आहे. हे तुम्ही टिफिनसाठी बनवू शकता, सहज 3 जण खाऊ शकतात. हे या पद्धतीने एकदा बनवून बघा, सिंपल पद्धत आहे. एकदा ट्राय करा, नक्की सांगा मेसेज करून. आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया. हे बघा असं स्ट्रक्चर त्याचं झालं आहे आणि तेल कमी यूज केलं आहे ह्याच्यामध्ये, जास्त तेलाचा यूज नाही झाला. असं कमी तेलाचं यूज करून तुम्ही असं अंडा एग मसाला बनवू शकतात. मस्तपैकी असं रेडी झालं आहे आणि हे तुम्ही ट्राय करून बघा, मेसेज करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू. बाय बाय.